ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचे संकेत, तर संजय राऊतांची मात्र सावध भूमिका. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरसाठी कॅव्हेट दाखल. स्थगिती देण्यापूर्वी कोर्टानं कळवावं यासाठी 3 न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल. जीआर विरोधात दिल्ली, मुंबईत याचिका दाखल झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये पात्र शब्द वापरून ओबीसींवर अन्याय. जीआर वरून विजय वडेट्टीवार नाराज. जीआर वरील चर्चेसाठी 12 सप्टेंबरला कमिटी नेमणार असल्याची वडेट्टीवारांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर. मात्र कायमस्वरूपी नियुक्त्या जाहीर नाहीच. लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात होणार विसर्जन. तराफ्यात मूर्ती चढत नसल्यानं विसर्जनास उशीर. निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. 22 तासांहून अधिक वेळ चालली राजाची मिरवणूक. पुण्यामध्ये गणपती विसर्जनाचा जल्लोष. 26 तासांनंतरही जल्लोष सुरू. डीजेच्या दणदणाटात बाप्पांच्या भव्य मिरवणुका. लक्ष्मी चौकात मंडळांचा जल्लोष. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट. पुण्यातील गणेश मंडळांनी ओलांडली डीजेच्या आवाजाची मर्यादा. शासनाच्या आदेशाचं उल्लंघन. काय कारवाई होणार याकडे लक्ष. दहा दिवसांच्या मंगल उत्सवानंतर बाप्पाला वाजत गाजत निरोप. राज्यभरात भव्य दिव्य मिरवणुका काढत बाप्पाला भावपूर्ण निरोप. घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचं विसर्जन. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या वाटेवर. रेल्वे स्थानक आणि बस स्थानकात मोठी गर्दी. कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. राज्यात गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट. गणपती विसर्जनावेळी चाकणमध्ये 4घांचा, अमरावतीत 2घांचा, बेळगावात 1चा बुडून मृत्यू, तर शहापूरमध्ये 3 जण गेले वाहून. 1चा मृतदेह सापडला, 2 बेपत्ता. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत राडा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वागत कमानी समोर शिंदेचं गाणं वाजवल्यानं वाद. शिंदेचं गाणं वाजवल्यानं दोन्ही गटात धक्काबुक्की. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मुंबईतील जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम. अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभाग. मुंबईत आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे पनवेल लोकल आज रद्द. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. जनशक्ती शेतकरी संघटनेनं आई कमला भवानीची प्रार्थना करत घातला दुग्धाभिषेक. अंजना कृष्णा यांना मनोधैर्य त्यांचं वाढवण्यासाठी अनोखं आंदोलन. सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ. धरणाचे 18 दरवाजे 1 फुटानं उघडले. धरणात सध्या 98.73% पाणीसाठा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण. खगोल अभ्यासकांना ब्लड मून पाहण्याची चांगली संधी. रात्री 9:57 खगोल चंद्रग्रहणास सुरुवात. रात्री 12:30 पर्यंत सुरू राहणार ग्रहण. उत्तराखंडच्या यमुनोत्री खोऱ्यात ढगफुटी. नवगाव परिसरात मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात आलेला गाळ आणि मातीमुळे काही घरं गाडली गेली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी. सिरमौरमध्ये भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगर नदीत कोसळला. दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही. Thank you.